मराठा समाजाचे सरपंचात पोरं जास्त लढत बसली, IAS-IPS ला गेली नाहीत, आर्थिक धंद्या गरीब झाली, त्यांना तुम्ही स्पेशल आरक्षण द्या. म्हणजे गरीब ओबीसी आहे त्यांच्या कोट्यातलं दिलं तर त्या माणसांना काही मिळालंच नाही आजपर्यंत स्वातंत्र्य झालं. ओबीसीची अवस्था एवढी खराब आहे. काँग्रेस फार म्हणते आम्ही गरीबाच्या बाजूचा आहे, सेक्युलरच्या बाजूचा आहे. या देशात 54% समाज राहतो आणि 9.3% त्यांना भागीदारी मिळाली आहे IAS-IPS किंवा अधिकारी वगैरे पार्लमेंटरीमध्ये. या देशामध्ये 11% मुसलमान आहे, त्या मुसलमानांना भागीदारी मिळालेली नाही साहेब. आणि उगाच त्यांना दोष देतो आम्ही हिंदू म्हणून, याचा विचार आपण मंडळीने केला. एकही मुलगा IAS नाही, मुसलमानाचा IPS नाहीये, इंडस्ट्रियलिस्ट नाही आणि आमदार नाहीत, खासदार नाही, एवढा मोठा समाज असून मग त्यांना भीती दाखवली जाते की भाई पॉलिटिक्स आमचं सरकार आलं तर आम्ही गृहमंत्रीच मुसलमानाचं पोरगं करू. ही प्लॅनिंग चाललंय. आम्हाला समानता आणायची आहे. जी शाहू फुले आंबेडकरला अभिप्रेत राज्य होतं, घटनेचं म्हणतात, काँग्रेसनं घटना कुठं राबवली व्यवस्थित? आता ह्यांना घटना बदलायची असेल तो भाग वेगळा आहे, पण त्यांनी तरी कुठं राबवली? आम्हाला 54% समाज असताना 9% देखील जागा मिळाल्या नाही. त्या आज आमच्या वाद नाही. धनगर आरक्षण